नमस्कार मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल श्री स्वामी समर्थ. तर मी आज नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे की जर तुमच्या मुलीचे लग्न जमत नसतील तर त्यासाठी काय करावे. तर तसे प्रश्न मला बऱ्याच जणांनी कमेंट करून विचारली होती. यावर काहीतरी उपाय सांगा म्हणून बरेच लोक विचारत होते. त्यासाठी खास मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा जो उपाय मी आज सांगणार आहे ना, तो 100% त्याचा इफेक्ट 100% पडतोच, कारण हा आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे या उपायांचा. आणि असे कोणतेही फेक गोष्टी आम्ही सांगत नाहीत. तर त्या आम्ही स्वतः अनुभवतो, त्या आम्ही स्वतः त्याचा उपयोग करतो आणि त्याच नंतर हा आम्ही व्हिडिओ बनवत असतो. त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि 100% विश्वासानं हा व्हिडिओ बघा. यामध्ये आम्ही जे काही उपाय सांगितलेले आहेत तो उपाय तुम्ही करून बघा आणि विश्वास ठेवा. विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर विश्वास असेल तर तुम्ही काहीही जगातली कोणतीही गोष्ट जिंकू शकता, परंतु जर विश्वास नसेल तर तुम्ही काहीच जिंकू शकणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही विश्वास ठेवूनच करा. तर चला मग मी आता तुम्हाला सांगणार आहे की लग्न जुळवून आणण्यासाठी काय उपाय करायचा. तर बघा, त्यासाठी आपल्याला लागणार आहे नारळ आणि लाल कापड, तसेच हळदी कुंकू, चमेलीचं तेल आणि शेंदूर नसेल तर गुलालही चालेल. ओके. तर आता आपल्याला काय करायचं सांगते मी. स्वतः लवकर उठायचं, लवकर उठून आंघोळ करायची. का बरं लवकर उठून आंघोळ करायची? तर आपलं मन हे प्रसिद्ध, शांत आणि एकाग्र राहतं, त्यामुळे लवकर आंघोळ करायची. आणि नंतर देवपूजा करायची. तुम्ही जो स्वतः कोणी हा उपाय करणार आहे त्यानंच देवपूजा करायची. देवपूजा केल्यानंतर तुमचा जो काही देवघर आहे त्या देवघरामध्ये लाल कपडा पसरवायचा आहे आणि त्या कपड्याची सुद्धा पूजा करायची, लाल कपड्याची. नंतर काय करायचं, लाल हा रंग शुभ असतो आणि तो मंगल कार्यात वापरलेला असतो किंवा वापरला जातो, म्हणून आपण लाल रंगाचा कापड घेणार आहोत. नंतर जो काही नारळ तुम्ही घेतलेला आहे त्या नारळाला हळदी कुंकू लावायचे आणि दोन्ही हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राची एक माळ जप करायचे. आणि नंतर काय करायचं, हळदी कुंकू लावून त्या नारळाच्या पाया पडायच्या आहेत. आणि नंतर बघा, ते जे नारळ आहे ते हातात धरायचं आणि त्याच्यावर तुमचं जे नाव आहे आणि तुमचं जे वय आहे ते त्या नारळाला सांगायचं. आणि हे जे तुम्ही त्या नारळाला जे बोलणार आहात ना, ते एकदम स्पष्टपणे बोलायचं. असं हळू बोलायचं नाही, मोठ्यानं स्पष्टपणे उच्चार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. तुमचं नाव, तुमचं वय. आणि नंतर पुढे काय करायचं, त्या नारळाला हात जोडून प्रार्थना करायची की 30 दिवसांमध्ये माझं लग्न ठरावं, अशी तुम्ही जी प्रार्थना आहे ती त्या नारळासमोर करायची आहे. आणि सकारात्मक विचार करायचे आहेत. सकारात्मक विचार हे यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्ही पॉझिटिव्ह बोललात आणि त्या नारळाकडे तुम्ही एक पॉझिटिव्हिटी म्हणून बघा. तो नुसता नारळ नाहीये, तो तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्ही त्या नारळाकडे एक सकारात्मक विचाराने बघा आणि त्याला तुम्ही तुमचं नाव सांगायचंय, तुम्ही तुमचं वय सांगायचंय आणि त्याला हळदी कुंकू लावून त्याची पूजा करायची आहे. आणि तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती त्या नारळाकडे बघून बोलायची आहे. आणि जो मी तुम्हाला मंत्र सांगितला आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, हा जो आहे ना तो एक माळ करायचा आहे. आणि नंतर काय करायचं सांगू का, तो जो नारळ आहे तो त्या कपड्यावर ठेवायचा. नंतर जे शेंदूर मी तुम्हाला सांगितलं आहे, शेंदूर नसेल तर गुलाल घ्यायचा. आणि नंतर जे तेल सांगितलं आहे तुम्हाला, ते तेल त्या ह्याच्यात टाकायचं, त्या शेंदूरमध्ये चमेलीचं तेल आणि ते तेल टाकून ते मिक्स करायचं. आणि ते मिक्स करून त्या नारळावर श्रीराम असं लिहायचंय. श्रीराम हे विवाह आणि सुख समृद्धीचं प्रतीक आहे, म्हणून आपल्याला त्या नारळावर श्रीराम लिहायचंय. आणि मग काय करायचं, ते जे नारळ आहे ना ते नारळ त्या लाल कपड्यामध्ये त्याची बांधायचं व्यवस्थित त्याला आणि घरामध्ये एका सुरक्षित ठिकाणी ते ठेवून द्यायचं. आणि जे काही तुमची मनोकामना आहे ना, ते नारळामध्ये तुम्ही जी मनोकामना बांधून ठेवलेली आहे तुमची, ते एका ठिकाणी व्यवस्थित ठेवून द्यायचं तुमच्या घरामध्ये. आणि हा जो उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे तो 8 वाजेच्या आत करायचा, तरच ते शुभ मानले जाते. सकाळी 8 वाजायच्या आत. आणि उपायांचे परिणाम 30 दिवसांच्या आतच दिसण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्ही मनपूर्वक हे गोष्टी करा, 100% ते तुमच्या उपयोगी पडतील. तर मग हा उपाय कोण कोण करू शकतो, तर मुलगा मुलगी जी स्वतः लग्न जिचं जमत नाही ते करू शकतात. आणि आई वडील जे आपल्या मुलांसाठी करू शकतात. बहीण भाऊ जे आपल्या बहीण भावंडासाठी करू शकतात. आणि बाकी नातेवाईक सुद्धा कोणीही करू शकतो. मित्रमैत्रिणी सुद्धा हे उपाय ज्याचं लग्न जमत नाहीये त्याच्यासाठी करू शकतात. जो कोणी व्यक्ती हा उपाय करणार आहे त्याची स्वतःची श्रद्धा आणि इच्छा असणे खूप आवश्यक आहे, तरच या गोष्टींचे परिणाम हे दिसून येत असतात. तर असे आणखीन बरेचसे उपाय आहेत
त्यासाठी तुम्हाला जर हे उपाय पाहिजे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला कोणत्या गोष्टींवरती मार्ग काढायचे, कोणत्या गोष्टींवरती तुम्हाला उपाय हवे आहेत. तर या सर्व गोष्टींसाठी आम्ही प्रयत्न करू आणि तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ बनवून शेअर करण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.